भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. चला, श्रावण स्पेशल रव्याची मिठाई घेऊन आलेली. ही मिठाई अतिशय सुंदर लागते. एकदा जर तुम्ही खाल्लात तर चव विसरणार नाही अशी रेसिपी आहे. आय होप तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडणार आहे. त्यासाठी 1 वाटी साखर घेतलेली, 1 वाटी रवा घेतलेला आहे, फुल फॅटचं दूध 2 वाटी घेतलेलं आहे. ज्या वाटीनं रवा घेतले त्याच वाटीने मी दूध घेतलेलं आहे. ते 1 वाटी साखरेमध्ये पाणी घालूया. ह्याचा पाक तयार करून घ्यायचा आहे. गॅस लावू आणि पातेल्यामध्ये आता थोडंसं फूड कलर टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करू साखर. आता हा पाक तयार झालेला आहे. थोडासा हातावरती चेक करूया, तार धरते म्हणजे हा पाक तयार झालेला आहे. ह्याला बाजूला ठेवून देऊ आणि रवा शिजवायचा आहे. कढईमध्ये 2 वाटी आता दूध घालायचं आहे. हळूहळू रवा सोडूया त्याच्यामध्ये आणि हा शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे लम्स होत नाहीत. हळूहळू सोडले ना एकसारखं असं ढवळायचे आहे त्याला. आता घट्ट झालेला आहे गोळा. तर गॅस बंद करून घेऊ आणि थोडंसं हातावरती असं चेक करायचं आहे. पहा, आता घट्ट गोळा तयार झालेला आहे. पिंचभर मीठ घालूया त्याच्यामध्ये. अगोदर मीठ घातलं तर दूध नासण्याची शक्यता असते, म्हणून नंतरच घातलेलं आहे. पाण्याचा हात घ्यायला लावून आता हे जे आहे ते सॉफ्ट करून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल घालूया आणि इकडे मिठाई बनवून घेऊ. आता लिंबावडा गोळा घ्यायचा आहे आपल्याला. हातावरती असा गोल करून थोडासा चपटा करून घेऊ आणि ह्याच्यामध्ये ना सोडा घातलेला आहे ना काय, असाच तो शिजवून घेतलेला आहे. आता ह्याला छिद्र पाडायचं मधोमध. मी बिटरनं इथं छिद्र पाडलेलं आहे त्याला. हे पहा, अतिशय सुंदर ही मिठाई बनवून तयार होते कमी साहित्यामध्ये, घरच्या घरी. आता पुन्हा एकदा असाच गोळा घ्यायचा आहे आणि असा हातावरती गोल गोल करून त्याला पुन्हा एकदा छिद्र पाडून घ्यायचे आहेत. आणि किती सुंदर ही छिद्र पाडल्यामुळे रेसिपी तयार झाली. पहा, कमी साहित्यामध्ये असं अगदी घरात स्वीट पदार्थ तयार होतो घरच्या घरी. तर छान उलटं करून भाजून घेऊ. अगदी खरपूस काय असं गोल्डन कलर आणायचा नाही आहे त्याला, कारण रवा शिजलेलाच आहे, त्यामुळे जास्तही भाजायचा नाही आहे तो आणि कच्चाही नाही ठेवायचा. वरचं कोटिंग कुरकुरीत झालं की लगेच तो काढून घ्यायचा. हे पहा, आता हे काढून घेऊ ताटामध्ये आणि दुसरे 2 परत सोडूया. आणि एका वाटीमध्ये भरपूर 4-5 होतात ते. म्हणजे अगदी छोटी वाटी मी इथे घेतलेली, मोठी वाटी असेल तर 10-12 होतात. आता हे मिक्स करून घेऊ. थोडासा पाक गरम करू म्हणजे त्या मिठाईला वरती कोटिंग येतं आणि खूप भारी लागते मग. आणि जसं जिलेबीचा चव असते ना त्याप्रमाणे ह्याची चव येते. आता काढून घेऊ आणि तयार आहे आपली मिठाई. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आणीन. तोपर्यंत धन्यवाद.